जाधव साहेब, मागील अनेक दिवसांपासून आम्ही बघतोय की अनेक खटखट ही तुमच्या मनातनं बाहेर पडते. आज स्टेटस देखील आपण ठेवलेले पाहायला मिळाले. कुठेतरी नाराजी आहे का? स्टेटसचा अर्थ नेमका काय घ्यायचा? असं आहे की अर्थ तुमच्या समोर सांगून काही फायदा होणार नाही. तुम्ही त्याचा अर्थाचा अनर्थ करता. त्याचा अर्थ जर सांगितला तर तो अर्थ अर्थानं घेतला तर त्याचा फायदा आहे. आता तुम्ही काय म्हणाला की तुमच्या मनामध्ये काही दिवसांची खतखत, माझ्या मनामध्ये काडीची खतखत आहे. तुम्ही काय म्हणाला त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ एकच आहे की पूर्वी आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळेला गुरुजी एक रोज शाळेमध्ये फळ्यावर चांगल्या प्रकारचा एक सुविचार लिहून ठेवायचे. तुम्ही माझ्या स्टेटसमध्ये कुठेही जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारच्या सुविचारानं अशा पद्धतीनं काहीतरी मी लिखाण करून पाठवत असतो. मला माहित आहे आज सुद्धा मी काय लिहिलंय ते मनशांती कशातून मिळू शकते अशा संदर्भातलं ते एक मी सुविचार लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही खतखत नाही आणि कुठेही अनर्थ नाही आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. पण हे सगळे सुविचार पाहता कुठेतरी तुम्ही नाराज आहात अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली. तसे अर्थ लोक आता कोणी काय चर्चा केली त्याचा फार मी गांभीर्याने विचारच करत नाही. मी सांगितलं 2 दिवसापूर्वी मी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. ज्या कार्यालय दिमागदार मध्ये उद्घाटन केलं त्याच्यावर हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फोटो आहे, आदित्य ठाकरेंचा फोटो आहे आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वैभव प्राप्त करून द्या असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ जर कोण नाराजी काढत असेल तर त्याच्याकडे मी किती लक्ष द्यायचं? मी फार काही गांभीर्यानं तो विषय घ्यायची गरज नाही. काही गोष्टी मला अंगावर घ्यायची सवय आहे. त्यामुळं मी काय असं फार काय त्याचा अर्थ विरुद्ध सांगत बसत नाही. त्याला कोणाला काय अर्थ काढायचा त्यांनी काढावा. संन्यासाच्या गोष्टी पण आपल्या रंगलेल्या होत्या फार. त्या रंगलेल्या म्हणजे संन्यास घ्यायचा जो विचार मी बोलून दाखवला त्याच्यात रंगण्यासारखं काय रंग ते रंगू शकतं पण ते माझं वैयक्तिक मत आहे. मी कशामुळे कोणामुळे निवृत्त व्हायचा विचार बोलून नाही दाखवला. मला असं आताही वाटते की आपण आता थांबलं पाहिजे. चुकीचं काय त्याच्यामध्ये? तुमच्यासारख्या नेत्याची खरं तर महाराष्ट्राला गरज आहे. आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे कुणीतरी बोलणारं पाहिजे. भास्कर जाधव ही एक मुलक मैदानी तोप शिवसेनेची ओळखली जाते. कसं पाहता? आता त्याचा अनुभव सगळ्यांना. आता जी बीएससीची मीटिंग झाली, विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशन करता जी कामकाज सल्लागार समितीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये हे सर्वांनी मान्य केलं. साधारणपणे विधानसभेचं अधिवेशन कसं चालावं, कोणत्या नियमानं चालावं, कामकाज कशा पद्धतीचं असावं, आपल्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा काय आहे ते जेव्हा मी अभ्यासपूर्ण मांडलं तर ते तुम्ही म्हणता तशाच पद्धतीनं सगळ्या पक्षाच्या लोकांनी, कारण ती समिती सर्वपक्षीय असते, सर्वपक्षीय लोकांनी ते अप्रिशिएट केलं, मान्य केलं की याच पद्धतीनं आपलं सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे. आणि म्हणून तसं जर कोणाला महाराष्ट्रामध्ये वाटत असेल की भास्कर जाधव अजून राजकारणामध्ये राहायला पाहिजे तर तो माझा मी सन्मान समजतो. विरोधी पक्ष तुमचं संन्यास घेण्याबद्दलचं जे काही वक्तव्य होतं ते असेल किंवा मागच्या महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्हाला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं असं जे काही म्हणणार होतं ते जो तुमचं जे काही वैयक्तिक मत व्यक्त करून दाखवलं होतं त्यानंतरचे आता हे सुविचार जे आहे हे सुविचार आजची बातमी होत नाहीये. याच्या आधी सुद्धा अनेक सुविचार तुम्ही असे ठेवले होते तेव्हा सुद्धा बातमी झालेली. त्याचं कारण तुम्ही नवागत पत्रकार आहात म्हणून ते होतंय. तुमच्या पाठीमागे जुना अनुभव काही नसल्यामुळं तुम्ही त्याच्या बातम्या करता. ठीक आहे. कसं आहे की महाराष्ट्राची उच्च परंपरा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सभ्यता होती. ही सभ्यता 2014 पासून फार लयाला गेली आहे. कुणीतरी हे परखडपणे मांडण्याची गरज आहे. शेवटी आपल्यापेक्षा आपला महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती, उच्च परंपरा मोठी आहे आणि ती परंपरा जर या ठिकाणी नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल राजकीय हव्यासापोटी तर भले माझं नुकसान किती झालं तरी चालते पण माझ्या महाराष्ट्राची उच्च परंपरा टिकली पाहिजे याच्याकरता मी बोललो. आणि मी ते सांगितलं की व्यक्तिगत माझं नुकसान किती झालं तरी चालेल पण एखाद्या संस्थेचं, एखाद्या पक्षाचं, एखाद्या विचाराचं नुकसान होता कामा नये. कुणीतरी हे धाडस दाखवणच पाहिजे ना. कोणीतरी धाडस दाखवलंच पाहिजे. आज विधिमंडळ आपल्या ह्याच्या बीएससी मध्ये झालेल्या मिटिंगचे विषय बाहेर सांगता येत नाही पण मी स्पष्टपणे सांगितलं की विधिमंडळाचं अधिवेशन कसं चुकीचं चाललंय.
तसे चुकीचे विषय घेतले जातात. नक्कीच या हे अधिवेशनात कुणीतरी वाईटपणा घ्यावाच लागतो. जाधव साहेब त्याचा या राग अध्यक्ष माझ्यावर धरतील सुद्धा, पण माझा राग धरला तरी काय त्याची चिंता बाळगण्याचं कारण नाही, त्याची पर्वाही करण्याचं कारण नाही. विधानसभा- पण माझ्या विधानसभेची जी उच्च परंपरा आहे ती टिकली पाहिजे. जाधव साहेब विधानसभेची उच्च परंपरा आहे, मात्र त्याला विरोधी पक्ष नेता पद हे अद्याप जाहीर नाही झालेलं आहे. मागच्या अधिवेशनात देखील झालेलं नाहीये, या अधिवेशनात देखील होईल अशी अपेक्षा आहे का? तुमचं नाव जास्त चर्चेत होतं, तुम्ही पत्र देखील झालेलं आहे. कसं पाहता या अधिवेशनात तरी हे सरकार दाखवेल का? आजच्या कामकाज पत्रिकेवर विधानसभेच्या विरोधी पक्षाची निवड हा विषय दाखवलेला नाही. एवढंच मी तुम्हाला सांगेन. माझ्या काही सहकार्यांनी हा विषय आता काढला नाही अशातला भाग नाही. ते होय म्हणतात, पण कधी करणार ते सांगत नाही. कुठेतरी सरकार घाबरतंय भास्करराव जाधवांना किंवा शिवसेनेच्या या मुलुक मैदानी तोफेला, त्यामुळेच कुठेतरी यातनं असं सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रामध्ये ही जोरदार चर्चा सुरू आहे की सरकारच्याकडे पाशवी बहुमत आहे, पण सरकार भास्कर जाधवला घाबरतंय. मला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल की नाही मिळेल, पण जर सरकार खरोखर मला घाबरत असेल तर मी हा माझा सन्मान समजेल. एक महत्वाचं म्हणजे बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य सकाळपासून चर्चेत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे त्याकडे कसं पाहता? सगळं काही ऐकलंच असेल तुम्ही, ते वक्तव्य नेमकं काय म्हटलंय? काय म्हणा, ते स्वतःच म्हटलेले आहेत की आमच्याकडनं जे मिळालेलं आहे, म्हणजे नागरिकांना जे मिळतंय हे आमच्यामुळे मिळालेलं आहे, नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळालेलं आहे. मग ती पायातली चप्पल हा. बबनरावांचं वय मला वाटतं वयाच्या 60 वर्षापर्यंत ते असतील. मी यांचं वक्तव्य मगाशीच बघितलं. त्यांचं बबनराव लोणीकरांचं वय 60 पुढे असेल असं मला वाटतं, आत नसेल, जास्त असेल. 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार, त्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही कपडा नव्हता, पायात चप्पल नव्हती. बबनराव लोणीकर काही खात पीत नव्हते असं मला वाटतं. ते 2014 नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं. बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन की 2014 पूर्वी तुम्ही कपडेही घालत नव्हता, पायामध्ये चप्पलही घालत नव्हता आणि अन्नही खात नव्हता. बरं झालं 2014 नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागलात, चप्पल घालायला लागलात, कपडे घालायला लागलात, ते बरं झालं. एवढंच मी म्हणेन. शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरचं जे जाऊ द्या. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.